असं इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे जे की दादांकडे अवेलेबल होत आहे. बाकी तुम्हाला मोतीमध्ये पाहिजे, मोतीमध्ये तुम्हाला गोल्डन मोती भेटणार, याच्यामध्ये साईजेस भेटणार. हे व्हाईट मध्ये याच्यामध्ये तुम्हाला साईजेस भेटणार. रेनबो मध्ये तुम्हाला हाफ मोतीमध्ये साईजेस भेटणार. राऊंड हाफ मोतीमध्ये डिझाईन भेटणार तुम्हाला. रेनबो मध्ये तुम्हाला हे सगळे भेटणार डिझाईन. मोठे पेंडंट पाहिजेत, लाईट वेट मध्ये पाहिजेत, असे मोठे पेंडंट पण भेटणार तुम्हाला. हे सगळे लाईट वेट आहे आणि गोल्डन बॅकग्राऊंड आहे. याला हे ड्रॉप शेप आहे, तसं राऊंड शेप तुम्हाला भेटणार. मूर्तीला 4 कलर चांगले दिसतात. राणी आहे, रेड आहे, फिरोजी आहे. ह्या ठिकाणी कसं मित्रांनो की बऱ्यापैकी आहेत ना तुम्हाला ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला चांगल्या रेटमध्ये मिळतात. नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मोळ्या या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो थोडासा मेजर प्रॉब्लेम होता युट्यूब चॅनलला, बट तो आता ओके झाला आहे आणि पुन्हा एकदा आपण आहे ना आपल्या चॅनलवरती नव्याने जुन्या चॅनलवरती नव्याने व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय. सो आज आपण आलोय मुंबईमध्ये येण्याचं खास कारण की आपल्या गणपती कारखान्यात एक गणपती दिलेला आहे आणि त्याचे डायमंड वर्क आपण थोडंसं हाती घ्यायचं काम घेतलेलं आहे. सो त्यासाठी ना आपण आलो मुंबईमध्ये एक मोठं मार्केट आहे ज्या ठिकाणी डायमंड वर्क केलं जातं आणि ते कुठे ना तर ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हालाही दाखवतो, जेणेकरून तुम्हालाही शोधणं सोपं जाईल. आत्ता पण आहोत कल्याणला आणि इथून आपण जाणार आहोत तर मस्जिद बंदरला. पुढच्या जे काय अपडेट असतील ना ते पुढे गेल्यावर देतो. तुर्तास व्हिडिओवरती बनवून जा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासोबत आहे निलेश पडवेकर आणि त्याचा मित्र दीपेश मालवणकर. तर हे दोघं मला गाईड करणार आहेत, कारण निलेशचं स्वतःचं डायमंड आर्टवर्कचं काय आहे, स्वतःचं करतो जो डायमंड आर्टवर्क गणपतींचं, त्यामुळे आज तो स्वतः आपल्याला गाईड करणार आहे. सो पाहूया आता पुढे प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आपण आहोत कल्याण स्टेशनला आणि असे काहीसे आपले आता आपण तिकीट काढले. तिघांचे मिळून 45 रुपये झालेत. सो अशी काही मोठी तिकीट नाही. बेसिकली आता सांगायचं मित्रांनो असं की बहुतेक सगळ्यांना माहिती असतं तिकीटबद्दल, काही मोठी गोष्ट नाही. बट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणून आपण तिकीटचे दर जरा सांगितलेत. सो ज्यांना माहीत नाही त्यांनी ही गोष्ट नमूद करून ठेवा. आता जशी ट्रेन येईल तसं मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाने निघून स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो स्टेशनवर तर आलं आपण, तिकीट पण काढले, पण झाले असा विषय की जाणारे सगळे ट्रेन जे आहेत त्याच्या स्लो आहेत. त्यामुळे वाटते की 1.5 तासाचा प्रवास हा फक्त ट्रेनमधलाच असणार आहे. तर बघूया जसं जाऊ तसं तुम्हाला अपडेट्स देण्याचा प्रयत्न करू. नक्की आता आपण मस्जिद बंदरला उतरूया ना मित्रांनो, तिथं पण भुलेश्वरच्या मार्केटला जाणार आहोत. जसं की आता मला निलेशने सांगितलं त्यानुसार जसं जसं पुढे जाऊ त्यानुसार तुम्हाला माहिती देतच आहे. आता मुंबईत सध्या पावसाची स्थिती बघाल तर पाऊस बऱ्यापैकी आता नाही आहे, मागाशी पडत होता. बट बघूया आता पुढे जशी स्थिती असेल तशी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. बट जास्त आपल्या व्हिडिओचा फोकस असणार आहे तो म्हणजे मार्केटमध्ये आणि डायमंड जे आपण घ्यायला जाणार त्याच्यावरती. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही चॅनलवरती बनवून राहा. शॉर्ट व्हिडिओ तर मित्रांनो मस्जिद स्टेशनला आता आपण उभे आहोत आणि आपण बघू शकता की आपल्या कोकण साईडून ही वंदे भारत ट्रेन आत्ताच आले. जसं स्टेशनवरून आपण उतरलो तर ह्या रोडने आलो समोरच्या आणि आपल्याला जायचं बरोबर इकडे भुलेश्वरला. तर ह्या ठिकाणी ते बघून ठेवा मित्रांनो, इथे मुंबादेवीचं बोर्डसुद्धा आहे. ह्या पॉईंट आलात की आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे आणि ह्याच्याबरोबर मागे ना मित्रांनो मुंबादेवीचं मंदिरसुद्धा आहे. थोडं पुढे गेलो की आपण कळस दाखवूया. तुर्तास आता ह्या रस्त्याला आपण आपली चाल धरूया जे की आपल्याला जायचं आहे आता भुलेश्वरला. तो मित्रांनो जसं की आपण मस्जिद बंदरला उतरलो ना तर तिकडून आपल्याला यायचं आहे बरोबर सरळ यायचं आहे. नंतर तुम्हाला जसं मुंबादेवीचा बोर्ड दाखवला ना त्या ठिकाणी मंदिर आहे तर तिकडून परत राईट मारायचं आहे आणि परत तिकडे सरळ यायचं आहे. तर
आता आपण बरोबर भुलेश्वरच्या या मार्केटमध्ये आलोय. आता नील म्हणेल त्या दुकानात जाऊया आणि तिथून मग थोडीफार डायमंडची वगैरे व्हरायटीज दाखवूया तुम्हाला. सो आता हे समोर जे आहे ना मित्रांनो, तर ते आहे भुलेश्वरचं मार्केट. संपूर्ण आता इथली जी वर्दळ चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो भुलेश्वरमध्ये आपण आलोय. तर या ठिकाणी बरेचसे मार्केटमध्ये दुकानं वगैरे फिरलेत, पण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आलो ना, तर त्याचं नाव आहे भारत स्टोअर, राईट ना. तर ह्या ठिकाणी कसं मित्रांनो की बऱ्यापैकी आहेत ना, तुम्हाला ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला चांगल्या रेटमध्ये मिळतात. फक्त आता एवढीच गोष्ट आहे, दुकानामध्ये सगळ्या व्हरायटीज आपण आता दादांना बोललो की रिक्वेस्ट करून दाखवा म्हणून, बट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राइस वगैरे सांगितलं जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट इथे यावं लागेल आणि इथे येऊन मग तुम्हाला जे काय असेल ना, तर ते इथे सर आहेत ते आपल्याला तुम्हाला सर्व्हिस देतील. प्राइस न सांगायचं कारण मित्रांनो असं होतं की सीझन वाईज आहेत ना, प्राइस वरती खाली होत असतात. आणि काय होतं, एखाद्या गोष्टीसाठी कस्टमर इथे आला ना, तर मग त्याचा लॉस जो असतो ना, तो ह्यांना पण होतो. मग तो लॉस होतो तो कोणामुळे, तर आपल्यामुळे. आपण व्हिडिओ करतो आणि त्याच्यामुळे ना तुम्ही कस्टमर इथे येता. त्यामुळे चुकीचा गैरसमज न करता ना, डायरेक्टली तुम्ही या. ह्या ठिकाणी आल्यानंतर आहे ना, तुम्हाला जे पाहिजे ना त्याचं पहिले ते रेट काढा. मला खात्री आहे की तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना, इथून रिकाम्यातून जाणार नाही. त्यामुळे ना पूर्ण मार्केट फिरल्यानंतर मी ह्या दुकानाची चॉईस केली खास करून तुमच्यासाठी. सो आलात इथे या, मी तुम्हाला पूर्ण पत्ता टाकतो, ऍड्रेस पूर्ण सगळं डिस्क्रिप्शन सगळं देतो, जेणेकरून तुम्हाला याला सोपं पडेल. आणि प्लस आता दुकानामध्ये ज्या व्हरायटी आहेत ना त्या आपण दादांकडून जाणून घेऊया. आमची दुकान भारत स्टोअर म्हणून आहे, तिसरा भुईवाडाला. भुलेश्वरला तुम्ही येणार, मुंबई पिनकोड 2. आमच्याकडे गणपतीचे सगळे स्टोन भेटतात, गणपती डेकोरेशनला सगळी व्हरायटी भेटतात आणि त्याच्या तुम्हाला दिवाळीची आणि डेकोरेशनची सगळी आयटम भेटणार आमच्याकडे. माझ्याकडे अशी तुम्हाला कॅन्डल भेटणार, हे आता एकदम रनिंग आयटम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन भेटणार, लहान मोठी जशी पाहिजे तशी. मी फोटोही टाकते तुम्हाला गणपतीला कशी लावतात ते. हे बघा, एवढी सगळी आयटम तुम्हाला पॅन्डेंट मध्ये भेटणार आहे. त्याच्यावर फक्त एक खडा लावायचा आहे तुम्हाला. ते खडाही आमच्याकडे भेटणार तुम्हाला, काचाचा किंवा प्लास्टिकचा, जसं तुम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही तसं देऊ आम्ही तुम्हाला. ही अशी स्टोनची सीट भेटणार आहे. हे तुम्हाला फर्स्ट क्वालिटी मध्ये पण भेटणार आहे आणि सेकंड क्वालिटी मध्ये पण भेटणार आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटणार आहे. ही अशी पिकॉकची थीमची ही अशी पण शीट तुम्हाला भेटणार आहे. सगळ्यांची क्वालिटी फर्स्टची राहणार आहे. बाजूला बॉर्डरला बाकी अशी तुम्हाला स्टिकर शीट पाहिजे, अशी स्टिकर शीट मध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्याचे पाठीमागे काढून तुम्ही डायरेक्ट स्टिक करू शकता, कटिंग करून. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटणार आहे. गोल्डन मध्ये कलर, सिल्वर कलर, गोल्ड, जसे तुम्हाला पाहिजे तशी. तुम्हाला कड्यासाठी पाहिजे कडे बनवायला, तुम्हाला हे पण फर्स्ट क्वालिटी मध्ये भेटणार आहे. अशी शीट फर्स्ट क्वालिटी मध्ये भेटणार आहे कडे बनवायला. त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे. आणखी बॉर्डर मध्ये तुम्हाला मोतीमध्ये पाहिजे तर मोतीमध्ये पण तुम्हाला डिझाईन भेटणार. त्याच्यामध्ये राऊंड मध्ये लहान मोठी, पान मध्ये लहान मोठी ते सुद्धा भेटणार आहे. ते पण फर्स्ट क्वालिटी भेटणार आहे. तुम्ही खडे बघू शकतात, आमचे खडे फर्स्ट क्वालिटीचे लागलेले आहे. तुम्हाला आणखीन अशी बुट्टी भेटणार आहे. त्यासाठी नवी डिझाईन आलेली आहे. हे पण बॉल चेन, हे बॉर्डरला सगळी लागतात. त्याच्यामध्ये कलर, गोल्डन, सायझेस सगळी भेटणार आहे तुम्हाला. नंतर ही आता नवीन लेसिस आलेली आहे स्टिकरवाली, हे तुम्ही घेऊ शकता. हे 9-9 मीटरचे पॅकेट असतात. हे पण स्टिकर असतात. याची 3 लाईन जॉईंट असतात. हे पण तुम्ही घेऊ शकता. हे तुम्हाला एकदम रिझनेबल रेट मध्ये येणार आणि फुल ग्लासची आहे. स्टोन्स 4 कलर अवेलेबल आहे. बाकी तुम्हाला बुट्टीमध्ये असे मी सांगितले, बुट्टीमध्ये अशी पिकॉकची बुट्टी भेटणार तुम्हाला. आणखीन भरपूर कलर मध्ये भेटणार तुम्हाला. याची जॉईंट केलेली लाईन पण भेटणार डायमंडची, खड्यांची. याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर भेटणार आहे. हे बघा, असे कलर भेटणार आहे आणि सगळी फर्स्ट क्वालिटी मध्ये आहे. आम्ही कुठलेही चालू प्रोडक्ट यूज करत नाही. सगळी तुम्हाला फर्स्ट क्वालिटी मध्ये आयटम भेटणार आमच्याकडे. हे सगळी चालू लेस भेटणार तुम्हाला. हे तुम्ही सिंगल करून पण लावू शकता. बाकी तुम्हाला मोतीमध्ये पाहिजे, मोतीमध्ये तुम्हाला गोल्डन मोती भेटणार. याच्यामध्ये साईजेस भेटणार. हे व्हाईट मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला साईजेस भेटणार. रेनबो मध्ये तुम्हाला हाफ मोतीमध्ये साईजेस भेटणार. राऊंड हाफ मोतीमध्ये डिझाईन भेटणार तुम्हाला. रेनबो मध्ये तुम्हाला हे सगळे भेटणार डिझाईन. बाकी हे तुम्हाला कुंदन आहे, फर्स्ट क्वालिटीचे कुंदन आहे, हँडमेड आहे. हे आम्ही स्वतः बनवतात. हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही. बाकी तुम्हाला बालीमध्ये प्रकार पाहिजे, कानाची बालीमध्ये गणपती बाप्पाची, त्या बालीमध्ये पण तुम्हाला आयटम सगळी विविध भेटणार आहे. हे आम्ही स्वतः बनवतात. हे तुम्हाला मार्केटमध्ये हे सगळे डिझाईन भेटणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला रुद्राक्षमध्ये पण दाखवलेली आहे आणि दुसरी मोतीमध्ये पण तुम्हाला भेटतात. आणि सगळे आम्ही ग्लास मोती टाकतात, कुठलेही प्लास्टिकचे नाही. सगळे मोती जे आम्ही टाकतात ते सगळे ग्लासचे आहे, कलरवाले जे तुम्हाला दिसतात गणपतीच्या मूर्तीला लावायला. आणि सगळी काचाची येणार. त्याच्यामध्ये एक पण प्रकार प्लास्टिकचा नाही. ही अशी तुम्हाला आयटम भेटणार आहे. याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 4 कलर तुम्हाला भेटणार आहे. कलर आणखीन आहेत, डिझाईन आणखीन आहे. 10 मिनिटचा व्हिडिओ पण कमी पडणार तुम्हाला, एवढी व्हरायटी आमच्याकडे. हे 3 जॉईंट चेन आहे अशी. तुम्ही डायरेक्ट अशी कडाला टाकू शकतात, पैजनमध्ये टाकू शकतात, हाराला टाकू शकतात, तुम्ही खानामध्ये टाकू शकतात. तुम्ही हे बघा, हे अशी तुम्ही कानाला टाकू शकतात, हारमध्ये टाकू शकतात, तुम्ही सोंड्यावर टाकू शकतात. तुम्ही
बाकी असे मोठे मोठे पेंडंट पाहिजेत, लाईट वेट मध्ये पाहिजेत असे मोठे पेंडंट पण भेटणार तुम्हाला. हे सगळे लाईट वेट आहे आणि गोल्डन बॅकग्राऊंड आहे. याला खडे सगळे काचाचे आहे, फक्त त्याचा बेस आहे ना ते प्लास्टिकचे आहे. बाकी खडे सगळे काचाचे आहे. त्याच्यामध्ये लहान मोठी साईज भेटणार आहे तुम्हाला. राऊंड ही तुम्हाला भेटणार. ही ड्रॉप शेप आहे तसं राऊंड शेप तुम्हाला भेटणार. नंतर ही बघा, याच्यामध्ये सोन्यावर लावायला, हाराला टाकायला आणखीन पण डिझाईन आहे. सगळ्यांमध्ये तुम्हाला 4 कलर भेटणार आहे, कारण मार्केटमध्ये तुम्हाला आणखीन पण कलर भेटणार. पण मी सांगतो तुम्हाला, कलर म्हणजे 4 कलरच चालतात. मूर्तीला 4 कलर चांगले दिसतात. राणी आहे, रेड आहे, फिरोसी आहे. तुम्हाला आणखीन कलर क्वांटिटीमध्ये पाहिजे तर आम्ही बनवूनही देऊ. आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर आम्ही तुम्हाला बनवूनही देऊ. त्याच्यामध्ये आणखीन साईज भेटणार तुम्हाला. ही अशी पैजन पाहिजे, हे बघा अशी पैजन पण भेटणार तुम्हाला. ही अशी डिझाईनवाली पैजन पाहिजे, अशी डिझाईनवाली पण पैजन भेटणार तुम्हाला. हे असे मोठे पेंडंट भेटणार तुम्हाला. तुम्हाला ऑनलाईन मध्ये कधी तुम्हाला काय आवडलं आणि तुम्हाला पाहिजे तर आम्ही ऑनलाईन कुरिअरही करणार तुम्हाला. त्याचे जे दर असणार ते तुम्हाला द्यायला, जे पण पैसे असणार ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला आम्ही ऑनलाईन करणार. फक्त तुम्हाला आयटम बरोबर टाकायची आहे माझी. तुम्ही एकदा या आमच्याकडे आणि आयटम बघा. जे पण तुम्हाला आवडलं आम्ही लहान पॅकेट पण तुम्हाला देऊ. तर मित्रांनो, हे एक छानसं प्रोडक्ट आहे. म्हणजे आरती करते वेळेला आहे ना, टाळ वगैरे धरताना सुद्धा ना आपल्याला कधी जड वाटते. आताची पिढी अशी ना की तिला सर्व काही हलकं पाहिजे असतं. त्याच्यामध्ये हे एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे जे की दादांकडे अवेलेबल होत आहे. आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो, तर हा फोटो एक डिस्प्ले करू आपण. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढा आणि दादांना व्हॉट्सअप थ्रू पाठवा आणि तुम्ही त्याची ऑर्डर करा. याच्या सुद्धा रेट्स वगैरे जे आहेत ना तुम्हाला सांगतील आणि एकदम रिजनेबल आहे. जसं की तुम्हाला इथे पण ह्यासाठी यायची गरज नाही, कुरिअर केलं तरी जास्तीत जास्त क्वांटिटीमधनं मागवलंच ना तर डिस्काउंट वगैरे देतील. तो हे प्रोडक्ट मस्त. तर मित्रांनो, दादांकडून आपण सगळं माहिती घेतली. मला खरंच दादांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण का त्यांनी आमच्या इच्छेखातर आणि त्यांना स्वतः सुद्धा मराठी चांगली येते आणि आमच्या इच्छेखातर त्यांनी खास आहे ना आपल्या मराठी चॅनलवरती त्यांनी सर्व जी माहिती ना ती मराठीमध्ये दिली. त्यामुळे ना खरंच दादांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मित्रांनो, जेवढी तुम्हाला माहिती दिले ना व्हिडिओमध्ये, तर मला वाटतंय की तुम्ही या ठिकाणी एकदा भेट द्या आणि रिजनेबल रेटमध्ये सर्व गोष्टी मिळतील. इव्हन आता मी सुद्धा आमच्या मामाच्या गणपतीला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही घेतल्या आहेत. तर मला वाटतं की तुम्ही स्वतः या, प्राइस बाबतीत जरा डिस्कस करा दादांसोबत आणि नंतर मग तुम्ही ठरवा. अदरवाईज ऑल ओव्हर इंडिया त्यांची कुरिअर सर्व्हिस पण अवेलेबल आहे.